कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 महाराष्ट्र. कर्कवृत्त हे महाराष्ट्र या राज्यातून जात नाही. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, कर्कवृत्त हे एकूण 8 राज्यातून जाते. कर्कवृत्त जाणारे भारतातील कोणकोणते राज्य आहेत हे पण लक्षात असू द्या. 1 मिझोराम, 2 त्रिपुरा, 3 पश्चिम बंगाल, 4 राजस्थान, 5 गुजरात, 6 झारखंड, 7 मध्य प्रदेश आणि मित्रांनो 8 छत्तीसगड. पुढील प्रश्न आहे, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1950 साली. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना हे 1950 साली झाली. पुढील प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अंध विद्यार्थ्यांसाठी. पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन हे अंध विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज हे 1882 साली पुणे येथे स्थापन केलेले आहे. शारदा सदन हे 1889 साली मुंबई येथे स्थापन केलेले आहे. मुक्ती सदन हे 1896 साली केडगाव येथे स्थापन केलेले आहे. तसेच मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी पतित स्त्रियांसाठी कृपा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. तसेच मित्रांनो अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा म्हणजेच बातमी सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देणे? अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देणे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 घोडा. अश्वमेध म्हणजे घोडा या प्राण्याची बळी देणे होय. पुढील प्रश्न आहे, MSOB चा फुल फॉर्म काय आहे? MSOB चा फुल फॉर्म काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 मेडिकल सिलेक्शन ऑफिशियल बोर्ड. MSOB चा फुल फॉर्म हे मेडिकल सिलेक्शन ऑफिशियल बोर्ड आहे. पुढील प्रश्न आहे, भागीरथी आणि अलकनंदा या 2 नदीचा संगम कुठे होतो? भागीरथी आणि अलकनंदा या 2 नदीचा संगम कुठे होतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 देवप्रयाग. भागीरथी आणि अलकनंदा या 2 नदीचा संगम हे देवप्रयाग येथे होतो. पुढील प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्कार मध्ये रक्कम किती दिला जातो? द्रोणाचार्य पुरस्कार मध्ये रक्कम किती दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 40,000. द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये एकूण रक्कम हे 40,000 दिला जातो. तसेच मित्रांनो द्रोणाचार्य या पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. द्रोणाचार्य हे पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे आणि याची सुरुवात आहे 1985 साली. तसेच मित्रांनो द्रोणाचार्य या पुरस्काराचे स्वरूप आहे 40,000 रुपये रोख रक्कम आणि मानपत्र व मानचिन्ह याचा समावेश आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 हिप्रिन. मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण हे हिप्रिन आहे. पुढील प्रश्न आहे, दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजले जाते? दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता हे लॅक्टोमीटर या उपकरणाने मोजले जाते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, मोनोमीटर हे वायुदाब मोजणारे उपकरण आहे. ऑडिओमीटर हे श्रवणशक्तीमधील फरक मोजण्याचे उपकरण आहे. तसेच मित्रांनो सॅलिनोमीटर मार्फत क्षार द्रावणाची घनता मोजली जाते. सॅक्रोमीटर मार्फत रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजले जाते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 कोबाल्ट 60. कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोबाल्ट 60 वापरले जातात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कॅलरी.
कॅलरी ही उष्णता मोजण्याचे एकक आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे. नॉट हे सागरी जहाजाची गती मोजण्याचे एकक आहे. मैल हे अंतर मोजण्याचे एकक आहे. तसेच मित्रांनो फदम हे समुद्रातील खोली मोजण्याचे एकक आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, विद्युत प्रवाह हे कोणत्या एककात मोजले जाते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे एम्पियर. पुढील प्रश्न आहे, प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हटले जाते? प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हटले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 1 झुलॉजी. प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला झुलॉजी म्हटले जाते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, बॉटनी हे वनस्पती जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला म्हटले जाते. सायकोलॉजी हे मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हटले जाते. कार्डिओलॉजी हे हृदयाच्या संबंधीचा अभ्यास करणारे शास्त्राला म्हटले जाते. आणि मित्रांनो डर्मॅटोलॉजी हे त्वचा व त्वचारोगाचे अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हटले जाते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली मोनोरेल्वे कुठे सुरू झाली? भारतातील पहिली मोनोरेल्वे कुठे सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई. भारतातील पहिली मोनोरेल्वे हे मुंबई येथे सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 2 यवतमाळ. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 1 CH4 आणि CO2. CH4 आणि CO2 हे वायू हरितगृह वायू आहे. पुढील प्रश्न आहे, कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 1 सातारा. कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचा भूसरहदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? भारताचा भूसरहदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 1 15,200. भारताचा भूसरहदीची एकूण लांबी हे 15,200 किलोमीटर आहे. पुढील प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहेत? ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 3 बॉक्साईट. ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू हे बॉक्साईट आहे. पुढील प्रश्न आहे, नील आर्मस्ट्रॉंग हा कोणत्या देशाचा अंतराळयात्री, अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता? नील आर्मस्ट्रॉंग हा कोणत्या देशाचा अंतराळयात्री, अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 2 अमेरिका. नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिका या देशाचा अंतराळयात्री, अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 4 1820 साली. रयतवारी पद्धत हे 1820 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 2 भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, कोणकोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हे पण लक्षात असू द्या. वि स खांडेकर यांना ययाती या कादंबरीला 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखा या कादंबरीला 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. गोविंद वी करंदीकर यांना अष्टदर्शने या कादंबरीला 2003 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या कादंबरीला 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे.
पुढील प्रश्न आहे, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक हे विश्वास पाटील हे आहेत. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहे विष्णू वामन शिरवाडकर. ययाती या पुस्तकाचे लेखक आहे वि. स. खांडेकर. कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हे नरेंद्र जाधव आहेत. आणि मी वनवासी या पुस्तकाचे लेखक हे सिंधुताई सपकाळ हे आहेत. लक्षात असू दे मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, झाडाचे आयुष्य कसे मोजले जातात? झाडाचे आयुष्य कसे मोजले जातात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 खोडाच्या घेरावरून. झाडाचे आयुष्य हे खोडाच्या घेरावरून मोजले जातात. पुढील प्रश्न आहे, शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 मृत्युंजय. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय हे कादंबरी लिहिली. पुढील प्रश्न आहे, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 महाराष्ट्र. रोजगार हमी योजना हे भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सी. व्ही. रमन आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी या तिघांना सुद्धा 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले? महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे? भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 विवेक एक्सप्रेस. भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे हे विवेक एक्सप्रेस हे आहे. पुढील प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 16 मे 1929 साली. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात हे 16 मे 1929 साली झाली. पुढील प्रश्न आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 बुध. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह हे बुध आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातून द्राक्षाची सर्वात जास्त निर्यात झाली? महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातून द्राक्षाची सर्वात जास्त निर्यात झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 नाशिक. महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या जिल्ह्यातून द्राक्षाची सर्वात जास्त निर्यात झाली. पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 दुसरा. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पुढील प्रश्न आहे, नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 के.व्ही. साजी. नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून के.व्ही. साजी यांची नेमणूक झालेली आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.